तुम्हीही विचार करत असाल आज ही खुशी एवढी रेडी का झाली, तर हा मंडळी, आज आहे रामनवमी. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर एक अजून गोष्ट, आज रामनवमी आहे तर आज माझा आहे उपवास. आणि उपवासात काय काय आपण खाऊ शकतो. आणि माझ्यासारखे जे स्टुडंट आहे त्यांनी आज उपवास ठेवला आहे, बिकॉज आमच्या इथे हे कंपल्सरी असतं. आज चैत्र नवरात्रीचाही 9वा दिवस आहे, सो मी ठेवलं उपवास. आणि आज उपवासाचं सगळं मी बनवणार आहे मंडळी, तर माझ्यासोबत तुम्ही राहा. स्टे ट्यून. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. आता हे जे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेत ना, ते मी आता इथे साबुदाणे टाकणार आहे. आधी अर्धे टाकलेले, बिकॉज ह्याच्या मागचं रिझन हे आहे की आपण हे जे शेंगदाणे टाकतो ना ते साबुदाण्यामध्ये, ते नंतर साबुदाणे सुटसुटी होतात. नाहीतर असे चिपकू चिपकू झाल्यानंतर ते खायलाही बरोबर नाही वाटत. आणि उपवासाचे सुनील बनवणार आहे. जोपर्यंत आपले ते बटाटे शिजतात ना, त्यानंतर आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. सो तोपर्यंत मी हे जे द्राक्ष आहेत ना ते मी धुवून घेणार आहे. पटपट पटापट. बघा किती पटापट. ओ माय गॉड. अरे यार, हायड्रेट राहायचंय त्याला ना. होतं शेंगदाणा नमक, बिकॉज हे उपवासात टाकायचं असतो. सो जस्ट सी, थोडंसं स्टॉप आहे मी, कारण ज्यादा नहीं डालने का है हिसाब से डालने का, ना कम ना ज्यादा. अब ये पहली बार फरार बना रही है उपवास के लिए. बोलता है अभी पहले थोड़ी बनते हैं, मैं पहली बार नहीं खा रही हूँ ये. मैंने बहुत बार बनाया है ब्रो, शी जस्ट जोकिंग. साबुदाण्याची खिचडी मी बनवलेली आहे आणि हे आता मी मम्माला द्यायला चालली. बघूया कशी बनली आहे. हे बघा माझी मम्मा आहे. मम्मा हे टेस्ट कर जरा, कशी बनते मला सांग. आणि मम्माला मंदिरात झाले काहीच, म्हणून त्यांनी साडी वेअर केली. कशी बनले? यम्मी. आजसाठी एवढंच, भेटूयात उद्या. Bye. बाय.